जय महाराष्ट्र मित्रांनो. मी आज आता पहिल्यांदा चाललोय स्ट्रेंजर्स बरोबर ट्रेकला, आणि ते पण राजमाची ट्रेकला, जिथे काजवे वगैरे असणार आहेत. तर बघू आता एक्सपिरियन्स कसा असतो. तर चला. तर भाई, गुडलक कॅफेला माझा स्टॉप आहे, पिकअप पॉइंट आहे. तर मी डेक्कनला पोहोचलोय आता. बघू आता बस केव्हा. मरणाची गरमी होती भाई. आता फायनली भाई एवढ्या वेळानंतर बस आली. आता लेट झालंय खूप जास्त बसला. हो, बसचा आलो तर भाई फायनली फालतू टाइमपास करून 6:30 पण बाहेर निघतोय आता एफसी रोडच्या. तर भाई इथे बेसला पोचायला वाजले आम्हाला जवळपास रात्रीचे 10, कारण की खूप जास्त ट्रॅफिक होता आणि 20 किलोमीटरचा रस्ता खूप जास्त खराब होता. त्यानंतर झालेलं पहिले जेवण करून घेतलं भाई. जेवण मध्ये व्हेज होतं. व्हेज मध्ये मिक्स व्हेज, छोले भाजी, पोळ्या, चपात आणि भात, वरण आणि गुलाबजामुन आणि पापड. तर जेवण तर टेस्टी होतं. आता याच्यानंतर तो दुसरा ग्रुप जेवण करता आम्ही 2 बस आलो. तर इथून आता पुढे जायचंय कॅम्पला. होते का आता आम्ही कुठेतरी स्टेचं प्लॅन करणार आहे, की अगोदर काजवे वगैरे बघू. आता पुढे पण काय बघतो. तर पण भाई, जर का तुम्ही येत असणार तर बाईकवर नका येऊ, आणि कारवाली पण चांगला ड्रायव्हर असेल तरच आहे, कारण की खूप खराब रस्ता आहे आणि एका वेळेस एकच गाडी जाऊ शकते. एवढाच रस्ता आहे एका वेळेस एका गाडीचाच, आणि रस्ता पण खूप खराब आहे. तर ग्राउंड क्लिअरन्समुळे प्रॉब्लेम येऊ शकतो. तर येसान रात्रीचे तर येऊ नका, आणि आले तर सांभाळ्या बस. दिसतंय का भाई? झोपले तर भाई. आता रात्रीचे 12 वाजले आणि अजून आपला ग्रुप निघला पण नाही. आपला ग्रुप लीडर काहीतरी फालतूगिरी करण्यात व्यस्त आहे. काल रात्री 12 ते 2 काजवे बघितले. काजवे वन टाइम एक्सपिरियन्स ठीक आहे. सकाळी 5 वाजले. आता उठलोय आम्ही. हो, पण आता किती 5:30 ना. 5:30 वाजलेत भाई. आता चाललोय कडाकडे. एक राजमाची एक श्रीवर्धन, 2 नाही आहेच, 2 नाही तर भाई. उठून काही वाटू पण नाही राहिला. बाहेर बाहेर आलो एवढं वेळ, फेस वॉश केलं पण तरी परत थोडंच घामाला. भाई खूप जास्त बाहेर जावं लागतं आता. This point, the boat's too crowded. We took full on it. It's better we'll be here. In couple of minutes, we'll start descending back. Once you reach early, within जास्त गर्दी आहे भाई. दादा, तुम्ही दिसताय का? म्हटलं दिसताय का एवढा गर्दीत? जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आज आपण आलोय राजमाची किल्ल्यावर. राजमाची किल्ला हा मनोरंजन किल्ला आणि श्रीवर्धन किल्ला या 2 किल्ल्याचं मिळून बनलेला आहे. आणि इकडे हा किल्ला घेण्यामागचा उद्देश असा होता की व्यापारी व्यवस्थावर लक्ष ठेवतात येईल म्हणून. इकडे खोपूल, इकडे लोणावळा आहे. तर या दोन्ही मधला जो रस्ता होता, तिथून जी वाहतूक व्हायची, त्यावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला घेतला होता. तर हा किल्ला कुठल्या राजाने घेतला होता ते तर काही आयडिया नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात देखील हा किल्ला शिवाजी महाराजांनी जिंकला होता. तर इथेच जय महाराष्ट्र. तर आता भाई मी किल्ल्यावरनं उतरायला सुरू केलंय. किल्ल्यावर चढणं सोपं होतं, उतरणं जास्त अवघड आहे. रस्त्यात पूर्ण पाय सटकतात. ऊन झाले आता 8 वाजले, तर तरी पण लोक अजून येतच आहेत. आणि त्यात आमचे टॅलेंटेड ट्रेक लीडर्स यांचा अजून काही पत्ता नाही आहे कुठे. तर हो, ते आल्यावर पोहोचताय का नाही खाली. तर ऊन पडलंय. आता 8:30 वाजलेत. आपण जवळपास खाली पोहोचत आलोय,
पण ट्रेक लीडर काही आमचे अजून आलेत नाही. अर्धा ग्रुप पण वरतीच आहे. फक्त आमच्या ग्रुप मधले बॅचलर्स खाली आलेत. बाकी सगळे कपल फॅमिली वरतीच राहिलेत. बाई 9 वाजलेत. नाही 9 नाही, किती वाजले? 8:30 वाजले का? 8:30 वाजल्या बेस कॅम्पला पोहोचलोय. तर ट्रेक एवढा अवघड नव्हता, ट्रेक सोपच होता. आता नाश्ता करायला जायचंय. नाश्त्यात पाहू काय तर बाई नाश्ता झाला. आता नाश्त्यात पोहे होते, चहा अनलिमिटेड. नाश्त्यात चांगला आता. ते लोक चांगले प्रॉपर पण मी लवकर आलो ते यायचे बाकी बघू होता किती वेळ लागतो. तर इथनं निघायचं संपणार आहे. तर भाई आता फायनली मी डेक्कनला परत आलोय. तिकडे ट्रिप संपली आमची. तर ट्रिपचा एक्सपिरियन्स त्याचा चांगला होता. फक्त एवढं होतं की यामध्ये फॅमिली जास्त होती, बॅचलर्स कमी होते. तर भाई या ट्रिपला मी गेलो होतो डेक्कन सॉरी तर भाई या ट्रिपला मी गेलो होतो श्रीराम टूर्स बरोबर. तर ठीकठाक होता एक्सपिरियन्स. म्हणजे त्यांचे जे लीडर्स वगैरे जे होते आमच्यासोबत त्यांनी पाठवले तेवढे एक्सपिरियन्स नव्हते, त्यामुळे थोडं वाटलं. बाकी सगळं ठीक होतं. प्राइस पण काही एवढी नव्हती, 1600 रुपये प्राइस होती. त्यात जेवण वगैरे ठीकठाक होतं. राहायचं पण कॅम्प वगैरे ठीकच होता. तर तो काही इश्यू नव्हता. फक्त त्यांचे जे लीडर्स आहेत आमच्या सोबत असणारे ते थोडे प्रोफेशनल होते. हा चला बाय बाय.